सो स्टुडंट वी स्टार्ट विथ न्यू सेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 त्यालाच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म म्हणतात. आता बघा याच्या अगोदर आपण क्राऊन रूल बघितलेले आहेत. एक क्रिस्प आपण बघूया. आता बघा एक क्राऊन रूल बघताना आपण काय केलं होतं बघा. क्राऊन रूल बघताना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 पाहिला आपण. 1857च्या वोटानंतरचा हा ॲक्ट होता. त्यानंतर इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 पाहिला. त्यानंतर इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892 पाहिला आणि मॉर्ले मिंटो रिफॉर्म इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 पाहिला. मॉर्ले मिंटो रिफॉर्म आपल्याला माहीत आहे. मॉर्ले जो पहिला असतो तो सिक्युरिटी ऑफ स्टेट असतो आणि मिंटो व्हाईसरॉय ऑफ इंडिया असतो. त्याचप्रमाणे आता पाहणार आहोत आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 त्यालाच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म म्हणतात. मॉन्टेग्यू सिक्युरिटी ऑफ स्टेट भारत मंत्री चेम्सफोर्ड. चेम्सफोर्ड हा कोण आहे तर हा व्हाईसरॉय ऑफ इंडिया आहे. आता हा ॲक्ट बघूया. त्या ॲक्टची काही पार्श्वभूमी बघतो आपण. फार डिटेल कॉम्प्रेसिव्ह मॅनरने बघत आहोत की ती पार्श्वभूमी काय, त्या ॲक्टच्या अगोदर काय घटना घडल्या होत्या. तर त्या ॲक्टमध्येच्या अगोदरची काय पार्श्वभूमी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्येच आपण त्या ॲक्टची हिस्टॉरिकल कॉन्सिक्वेन्स काय होते, हिस्टॉरिकल पार्श्वभूमी काय होती तर बघा. ते काही नोट्स आहेत बघा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 त्याच्या अगोदर बॅकग्राऊंड काय. 1915 ते 16 होम रूल मुवमेंट. आता ही होम रूल मुवमेंट कुणी चालू केली होती तर ॲनी बेझंट आणि टिळक यांनी चालू केली होती. आता ॲनी बेझंट आलं तर त्यांच्याबद्दल थोडा डिटेल्स बघूया. त्यांच्या न्यूजपेपरचं नाव आहे न्यू इंडिया न्यूजपेपर. कॉमनवेल्थ बे हे त्यांचं न्यूजपेपर होतं. ॲनी बेझंट ह्या पहिल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या वुमन प्रेसिडेंट आहेत. वुमन प्रेसिडेंट पहिल्या 1917ला आणि पहिल्या इंडियन वुमन प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस ह्या सरोजिनी नायडू आहेत. धारासना सत्याग्रहामध्ये बी सरोजिनी नायडू होत्या. तर बघा फर्स्ट इंडियन वुमन प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस सरोजिनी नायडू. आता ॲनी बेझंटबद्दल थोडं डिटेल्स. थिओसॉफिकल सोसायटीच्या रिलेटेड त्या होत्या. थिओसॉफिकल सोसायटी फाउंड केली होती मॅडम HP बॅलवस्तकी आणि कर्नल MS ऑलकॉट यांनी. न्यूयॉर्क येथे स्थापन झाली ती 1875ला. त्यानंतर ती अडिहार चेन्नईमध्ये त्यांची शाखा आली आणि आपल्या इथं फेमस ॲनी बेझंट यांनी थिओसॉफिकल सोसायटी केली. आता ॲनी बेझंट 1893मध्ये आल्या होत्या भारतात. त्यांनी 1898ला सेंट्रल हिंदू कॉलेज आणि त्यानंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी 1916 यामध्ये त्यांचा कार्यभाग आहे. आता मदन मोहन मालवीय आणि ॲनी बेझंट यांनी मिळून बनारस हिंदू युनिव्हर्सिटी स्थापन कराय कंट्रीब्युशन केलेलं आहे. आता बघा ॲनी बेझंट झाल्या ह्या आयर्लंडच्या लेडी होत्या आणि आयरिशमधली जी होम रूल कन्सेप्ट आहे त्यांनी भारतात यूज करायचा प्रयत्न केला टिळकांसोबत. तर आता टिळक बघूया. टिळक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आता लोकमान्य टिळक होते ते एक्स्ट्रीमिस्ट लीडर होते. एक्स्ट्रीमिस्ट लीडर म्हणजे जहालवादी. त्याला फादर ऑफ इंडियन अनरेस्ट हे व्हॅलेंटाईन चिरोल या ब्रिटिश थिंकरने म्हटलेलं आहे. व्हॅलेंटाईन चिरोलने म्हटलेलं आहे आणि याविरुद्ध त्यांची दोघांची केसही झाली होते. पण त्यासाठी केस लढण्यासाठी टिळक ब्रिटनमध्ये गेले होते पण तिथे ते केस हारले होते. आता बघा टिळक यांनी 2 वृत्तपत्र फेमस आहेत. एक केसरी जे मराठीतून होतं ते आता सध्या चालू आहे आणि मराठा हे इंग्रजीतून होतं. लक्षात ठेवा केसरी मराठीतून, मराठा इंग्रजीतून. त्यांनी गणेश चतुर्थी फेस्टिवल चालू केले आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती चालू केली. आता बघा गणेश चतुर्थी 1893ला चालू केली आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती 1895ला चालू केली. का चालू केली तर ब्रिटिश काय म्हणले होते 1857च्या उठावानंतर की आम्ही तुमच्या रिलिजियस अफेअरमध्ये इंटरफेअर करणार नाही आणि टिळकांनी त्याचाच यूज करून पॉलिटिकल एज्युकेशन आणि अवेअरनेस देण्यासाठी हे फेस्टिवल चालू केले. पण आता त्या फेस्टिवलचं स्वरूप सर्वच बदललेलं आहे. आता डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुण्यामध्ये 1884ला स्थापन केली. त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी रिलेटेड फर्ग्युसन कॉलेज 1885ला स्थापन केलं. अजून टिळकांचे काही बुक्स आहेत. एक म्हणजे गीता रहस्य भगवद्गीता रिलेटेड आहे. तर आर्टिक होम इन द वेदास हे त्यांचे बुक आहे टिळकांचे. आता टिळकांच्याबद्दल अजून काय बघा. टिळकांचं एक रॅलिंग क्राय होतं, एक फेमस स्टेटमेंट होतं. स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. एक फेमस होम रूल लीगमध्ये फेमस झालेले हे त्यांचे कोटेशन होतं, लक्षात ठेवा. आणि यामध्ये त्यांना होम रूल लीगमध्ये ॲनी बेझंट यांना सपोर्ट करण्यासाठी अरुंदले, BW वाडिया, CP रामास्वामी, ॲनी बेझंट होम रूल लीग यांच्या
CP रामसावे अय्यर, BW वाडिया, अरुण दले हे ॲनी बेझंट होम रूल लीगच्या ब्रांचमध्ये होते. त्यांनी मद्रास आणि बॉम्बे सिटी हा त्यांचा कार्यक्षेत्र होतं. तर टिळकांचे बघा पुणा हेडक्वार्टर होते, महाराष्ट्र, पण बॉम्बे सिटी सोडून बाकीचे कर्नाटक, सेंट्रल प्रोव्हिन्स आणि बेरार हे कर्नाटकमध्येच आहे. लिंग्विस्टिक स्टेट आणि व्हर्नॅक्युलर एज्युकेशन ह्या डिमांड होत्या. तर आता बघा ही 1915-16ची होम रूल लीग मूव्हमेंट आहे. त्यानंतर स्वराज्य मागणे हा सेडिशन बनलं नाही. स्वराज्य मागणे हा देशद्रोह होणार नाही 1915-16 नंतर. आणि मॉन्टफोर्टचं एक स्टेटमेंट आलं होतं 1917ला. 1917ला जी मॉन्टफोर्टचं स्टेटमेंट आलं त्यानंतर असं ठरलं, 1917च्या स्टेटमेंटनंतर ठरलं की स्वराज्य डिमांड करणे हा सेडिशन नाही, देशद्रोह नाही असं ठरण्यात आलं. तर ही झाली पार्श्वभूमी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919ची. त्यालाच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म म्हणतात. तर आपण बघूया आता डिटेल. आता बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आता बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919. ऑन ऑगस्ट 20, 1917 द ब्रिटिश गव्हर्नमेंट डिक्लेअर्ड फॉर फर्स्ट टाइम दॅट इज ऑब्जेक्टिव्ह वॉज ग्रॅज्युअल इंट्रोडक्शन ऑफ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन इंडिया. आता यांनी काय डिक्लेअर करून टाकलं की आम्ही हळूहळू तुम्हाला स्वातंत्र्य देण्यासाठी आल्यात, ग्रॅज्युअल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देण्यासाठी आलात. आणि ही 1919ची ॲक्ट आहे ना, ही पहिली स्टेप होती. ही 1919ची ॲक्ट ही पहिली स्टेप होती. आता ते डिक्लरेशन काय म्हणते बघा. फर्स्ट स्टेप ग्रॅज्युअल इंट्रोडक्शन ऑफ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटची काय. द डिक्लरेशन्स द स्टेटेड द पॉलिसी of this majesty's government is that of the increasing association of Indians in every branch of the administration and the gradual development of self-government institutions with a view to the progressive realization of responsible government in India as an integral part of the British Empire. तर ते काय म्हणले बघा की आम्ही तुम्हाला ग्रॅज्युअल हळूहळू तुम्हाला रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देण्यासाठी झालेलो आहेत, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देण्यासाठीच आलेलो आहेत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं सांगितलेलं आहे. कोणी 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म ॲक्टने सांगितलेलं आहे. त्याची पार्श्वभूमी होम रूल लीग होती. होम रूलने स्वराज्य, सेल्फ इंडिपेंडन्स, कॉलनीचं स्वातंत्र्य मागितलं होतं. लक्षात ठेवा यांच्या स्वराज्याच्या डेफिनेशन वेगवेगळ्या आहेत, पण ही डोमिनियन स्टेटस डिमांड करत होते. वसाहतीचं स्वातंत्र्य होतं, पूर्णपणे स्वातंत्र्य नव्हतं. जसं अरविंद घोष हे जहालातले जहाल म्हणले जात होते, कारण अरविंद घोष हे फुल इंडिपेंडन्स मागत होतं, 100% स्वातंत्र्य मागत होतं. पण स्वराज्य, होम रूल वगैरे हे डोमिनियन स्टेटस, वसाहतीचं स्वातंत्र्य, ब्रिटिशच्या सॉव्हर्निटीच्या अंडरचं स्वातंत्र्य मागत होते. जे 1947 ते 1950 जे आपण वसाहत होतो, 47 ते 50 दरम्यान आपण वसाहत होतो, डोमिनियन स्टेटस होतो, ते स्वातंत्र्य 1916ला लोकमान्य टिळक यांनी डिमांड केलं होतं. तर बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 was thus enacted which came into force in 1921. This act is also known as Montagu-Chelmsford Reform. Montagu was Secretary of State for India and Lord Chelmsford was Viceroy of India. तर बघा काय झालं होतं 1857च्या उठावानंतर आणि 1858च्या गुड गव्हर्नन्स ॲक्टमध्ये त्यांनी सांगितलं ब्रिटिशांनी की आम्ही पॉलिसी ऑफ असोसिएशन चालू केली आहे. मग 1861ला काही लोक नॉमिनेट केली. अशा प्रकारे स्टेप वाईज त्यांनी हळूहळू थोडे इन्व्हॉल्वमेंट ऑफ इंडियन्स ॲडमिनिस्ट्रेशन आपल्यावरच राज्य करत होते आणि आपल्यालाच त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हळूहळू आतमध्ये घ्यायला चालू केलं. तीच प्रोसेस पुढे एक्सटेंड केलेली आहे. 1919 ही फर्स्ट स्टेप होती रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटची आणि त्याचं माइलस्टोन हे 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935नं माइलस्टोन गाठलं होतं. एक माइलस्टोन म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा पडला. आता बघा द फीचर ऑफ दिस ॲक्ट as follow. It relaxed the central control over provinces by demarcating and separating the central and provincial subjects. The central and provincial legislature were authorized to make laws on their respective list of subjects. However, their structure of government continued to be centralized and unitary. आता बघा बऱ्यापैकी ब्रिटिश हे थोडं नेम चेंज वगैरे करत असत, पण त्यांचं गव्हर्नन्स सिस्टीम असेल
सुशासन त्यांचं हे सेंट्रलाइज आणि युनिटरीज असेल. आपण बघितलेलं आहे त्यांनी 1857च्या घटनेनंतर 1858ला बी गव्हर्नर जनरल नाव चेंज करून व्हाईसराय केलं. तिथं सिक्रेटरी ऑफ स्टेट नवीन पद आणलं. अगोदर बी पिट्स इंडिया ॲक्टनं काय केलं, कोर्ट ऑफ डायरेक्टर, बोर्ड ऑफ कंट्रोल असे पद एक वेगवेगळे केले, त्यांना वेगवेगळे अधिकार दिले, त्यांचे पॉवर्स फंक्शन वेगळे केले. पण नॉमेनकल्चरचा फरक आहे. बाकी त्यांची पॉवर्स ही सेंट्रलाइज आणि युनिटरीज राहिली शेवटपर्यंत 1947 पर्यंत. तर बघा, इट फर्दर डिवायडेड द प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट इंटू 2 पार्ट्स, ट्रान्सपर्ड अँड रिझर्व. आता बघा, ट्रान्सपर्ड सब्जेक्ट वेअर टू बी ॲडमिनिस्ट्रेड बाय द गव्हर्नर विथ द एड ऑफ मिनिस्टर्स responsible to the legislative council. The reserve subjects, on the other hand, were to be administered by the governor and his executive council without being responsible to the legislative council. The dual scheme of governance was known as diarchy, a term derived from the Greek word diarchy, which means double rule. However, this experiment was largely unsuccessful. आता बघा, यांनी काय केलं, एक डायरकीचा एक्सपेरिमेंट केला. डायरकीचा एक्सपेरिमेंट केला पण तो सक्सेसफुल झाला नाही. तसाच त्यांनी 1935च्या ॲक्टमध्ये ऑल इंडिया फेडरेशनचा एक्सपिरियन्स केला, तो बी काही सक्सेसफुल झाला नाही अनुभव. आता आपण हा डिटेल बघूया डायरकीच्या आपण काय करूया, पाठीमागून हिस्टॉरिकल त्यांचं सिग्निफिकन्स बघूया आपण. ही बघा, पाठीमागच्या लेक्चरमध्ये ही डिटेल घेतलेलं आहे, पण परत एकदा एक रिव्हिजन टाईप होईल, थोडा वेळ जाईल, 2-3 मिनटं, पण इम्पॉर्टंट आहे. आता डायरकी किंवा ड्युअल गव्हर्नमेंटची सिस्टीम त्यांनी कशी यूज केलेली आहे बघा. डायरकी काय केलं, 1765ला बॅटल ऑफ प्लासी झाली, 1757 त्यांना जास्त पॉवर आली. परत बॅटल ऑफ प्लासीनंतर परत अजून बॅटल ऑफ बक्सार झालं. आपण ते डिटेलमध्ये पाटील लेक्चर बघितलेलं आहे बघा. रॉबर्ट क्लाईव्ह यानं काय केलं, मग ट्रीटी ऑफ अलाहाबाद नंतर दुहेरी शासन व्यवस्था चालू केली. दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे ड्युअल गव्हर्नमेंट किंवा डबल गव्हर्नमेंट. त्यामध्ये काय महत्त्वाचं म्हणजे रिव्हेन्यू कलेक्ट करायचा राईट्स म्हणजे दिवाणी राईट्स ही ब्रिटिशांनी आपल्याकडे घेतले. ब्रिटिशांनी त्यांच्याकडे घेतलं. कुठल्या भागातलं होता, बेंगाल, बिहार, ओडिसा, त्यांच्याकडे घेतलं हे राईट्स. आणि निजामत म्हणजे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन कुणाकडे घेतलं, हे नवाब ऑफ बेंगालला देऊन टाकलं. तू काय कर, दिवाबत्ती, पाणीपट्टी, पाण्याची व्यवस्था करायची, दिवा लावायची व्यवस्था, अशा सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनकडे लक्ष दे. आम्ही टॅक्सेशन, कमर्शियल इंटरेस्ट आणि दिवाणी राईट्स ह्याचा विचार आम्ही करू. कारण आपण बघितले ब्रिटिश हे B2B प्लॅनर होते. B2B प्लॅनर पाठीमागील लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे की बिझनेस टू बिझनेस इज ग्रेट बिझनेस. आता हे आपले पॉलिटिशियन हे P2P प्लॅनर असतात. P2P म्हणजे काय, पैसा टू पॉवर आणि पॉवर टू पैसा. म्हणजे पैशाद्वारे पॉवर हासिल करायची आणि पॉवरद्वारे परत पैसा हासिल करायचा, म्हणजे डबल 200 करोड टू 400 करोड. अशा प्रकारे सम पॉलिटिशियन, नॉट ऑल पॉलिटिशियन, सम. तर ही काय झालं, रॉबर्ट क्लाईव्हने ही प्रथा चालू केली होती, दुहेरी राज्यव्यवस्था. वॉरेन हेस्टिंगनं काय केली, ती रद्द करून टाकली. वॉरेन हेस्टिंगनं 1773ला आला आणि त्यानं लगेच रद्द करून टाकली. वॉरेन हेस्टिंगनं कलेक्टर पोस्ट काढली आहे, आपण पाठीमागील लेक्चरमध्ये पाहिलं होतं. बेंटिंगनं डिव्हिजनल कमिशनर ही पोस्ट काढली आहे आणि चीफ सेक्रेटरी ही पोस्ट लॉर्ड वेलस्लीनं काढली आहे. हे डिटेल आपण पाहिलेले आहेत पाठीमागे लेक्चर. आता आपण डिस्कस करू पुढील गोष्टी बघा. आता ही रॉबर्ट क्लाईव्हची 1765ची दुहेरी राज्यव्यवस्था होती. तशीच चेंज काय करून पुढे काय नवीन आलं, तर पिट्स इंडिया ॲक्ट 1784. आता बघा, यामध्ये कसं त्यांनी दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे डबल गव्हर्नमेंट संबंधित आहे. तर हे आपण डायरेक्टच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी कलेक्ट केल्यात एकत्र. कोर्ट ऑफ डायरेक्टर हे 1773ला झालं होतं, पण नवीन 1784च्या ॲक्टनं बोर्ड ऑफ कंट्रोल हे नवीन पद काढलं 1784ला. आणि 1784ला त्यांचं 2 विभाजन करून टाकलं. बोर्ड ऑफ कंट्रोल हे पॉलिटिकल अफेअर कंट्रोल करत असेल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर हे कमर्शियल अफेअर कंट्रोल करत असेल. पण ही सिस्टीम परत अजूनही 1858ला ॲक्ट ऑफ गुड गव्हर्नमेंटमध्ये ही सिस्टीम काढून टाकली. बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर खतम केलं. त्या जागी त्यांनी सिक्युरिटी ऑफ स्टेटला 15 जणांची इंडिया काउन्सिल, 15 जणांची काय केली, इंडिया काउन्सिल मदत करण्यासाठी देण्यात आली सिक्युरिटी ऑफ स्टेटला. लक्षात ठेवा. आणि आपल्याला माहिती आहे सिक्युरिटी ऑफ स्टेट हा भारत मंत्री असतो आणि तो कॅबिनेटचा पार्ट होता आणि तो ब्रिटिश पार्लमेंटला जबाबदार होता. तसं व्हाईसराय हा डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह होता कुणाचा, ब्रिटिश क्राऊनचा. हे लक्षात ठेवा. तर पुढे बघा, आता ह्या 1919च्या ॲक्टची डायरेक्टरी सिस्टीम काय होती.
यालाच मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड रिफॉर्म म्हणतात 1919. तर सेंट्रल आणि प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट, त्यामध्ये प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट असे या दोन भागामध्ये, आणि नंतर प्रोव्हिन्शियल भागातले दोन भाग, एक ट्रान्सपोर्ट सब्जेक्ट, रिझर्व्ह सब्जेक्ट. आता बघा ही डिटेल अजून इथं आहे. काय केलं, सब्जेक्ट सेंट्रल आणि प्रोव्हिन्सेस, त्यामध्ये डायरेक्टली ॲट प्रोव्हिन्स डबल रूल आणला. त्यामध्ये प्रोव्हिन्सेसचे सब्जेक्टचे ट्रान्सपोर्ट सब्जेक्ट आणि रिझर्व्ह सब्जेक्ट असे भाग करण्यात आले. गव्हर्नर विथ एड ऑफ मिनिस्टर अँड रिस्पॉन्सिबल फॉर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. काय करेल, हे ट्रान्सपोर्ट सब्जेक्ट असेल ते गव्हर्नर मिनिस्टरच्या सल्ल्याने काम करेल आणि रिस्पॉन्सिबल असेल कोणाला, लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला. हे ट्रान्सपोर्ट सब्जेक्टसाठी होतं. पण हा एक्सपिरियन्स काय सक्सेसफुल ठरला नाही, अनसक्सेसफुल ठरला, जसं ऑल इंडिया फेडरेशन 1935च्या ॲक्टप्रमाणे. रिझर्व्ह सब्जेक्ट काय असेल, गव्हर्नर हिमसेल्फ, गव्हर्नर स्वतः निर्णय घेत असेल, नॉट रिस्पॉन्सिबल टू लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, त्याच्या ओन काउन्सिलसोबत तो डिसिजन घेत असत आणि रिस्पॉन्सिबल टू लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला नसेल. ही अशी डबल रूल डायरेक्ट ॲट प्रोव्हिन्स आणली, पण ती काय सक्सेसफुल झालेली नाही. तर आता पुढे बघूया. आता बघा इथं ह्या लिस्टची गोष्ट आल्यात म्हणून जरा थोडी लिस्ट आपण एक 5 मिनिटे घेऊया डिटेल. आता बघा लिस्टची गोष्ट आहे. लिस्ट 7 शेड्यूल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे लिस्ट. आर्टिकल 246 आहे. आणि आता सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट हे आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935च्या कायद्याने घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, 1935च्या कायद्याने सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट घेतलेले आहे. आता ओरिजिनल 97 सब्जेक्ट होते सेंट्रल लिस्टमध्ये, आता 100 आहेत. जसे डिफेन्स सेक्टर, फॉरेन पॉलिसी, ॲटॉमिक एनर्जी, आर्मी, इंटरनॅशनल रिलेशन, पोर्ट्स, रेल्वे, हायवेज, कम्युनिकेशन. तसं स्टेट लिस्टमध्ये ओरिजिनली 66 सब्जेक्ट होते, ते 61 झाले, म्हणजे 5 कमी झाले. ते आपण बघू कुठले 5 कमी झालेत ते. पब्लिक ऑर्डर, पोलीस, पब्लिक हेल्थ, सॅनिटेशन, हॉस्पिटल्स, डिस्पेन्सरीज अँड बेटिंग अँड गॅमलिंग आणि चिट फंड. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, चिट फंड हे सुद्धा स्टेटच्या अंडर असते. बेटिंग, गॅमलिंग. आता जी गेम आहेत तुमच्या फॅन्टॅसी स्पोर्ट्स, स्किल गेम म्हटलं जातं, जसं ड्रीम11 वगैरे, ते सुद्धा स्टेटच्या अंडर आहेत. कॉन्करंट लिस्ट बघा 47, ते परत त्यामध्ये 5 ॲडिशन करण्यात आले इश्यू, आणि ते 5 ॲडिशन झाल्यानंतर मग 52, प्रेझेंटली 52 सब्जेक्ट आहेत. लक्षात ठेवा, सेंट्रल लिस्टमध्ये स्टार्टिंगला ओरिजिनली कॉन्स्टिट्यूशन ॲक्सेप्ट केली ती तेव्हा 97, ते आता 100 आहेत. स्टेट लिस्टमध्ये 66, ते आता 61 आहेत. कॉन्करंट लिस्टमध्ये 47, ते आता 52 आहेत. आता कॉन्करंट लिस्टमधले सब्जेक्ट काय आहेत, एज्युकेशन आहे, फॉरेस्ट आहे, ट्रेड आहे, ट्रेड युनियन्स आहे, मॅरिज आहे, अडॉप्शन आहे, सक्सेशन आहे. आता रिसिड्युअर पॉवर बघा. रिसिड्युअर पॉवर काय केलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935नं गव्हर्नर जनरलला दिले होते. प्रेझेंटली सेंट्रल गव्हर्नमेंट के पास आहे रिसिड्युअरी पॉवर, शेषाधिकार. आता रिसिड्युअर पॉवर टू सेंटर ही कॅनडाकडून घेतलेली सिस्टीम आहे. आता कॅनडाकडून काय काय घेतलं आले शब्द, तर कॅनडा बघा, ॲडव्हायझरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट हे आर्टिकल 143 आहे, ते आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर बाय सेंटर हे कॅनडाकडून घेतलेलं आहे. फेडरल स्ट्रक्चर विथ युनिटरी बायस हे कॅनडाकडून घेतलेलं आहे. स्ट्रॉंग सेंट्रल गव्हर्नमेंट कॅनडाकडून घेतलेलं आहे. रिसिड्युअरी पॉवर टू सेंट्रल गव्हर्नमेंट कॅनडाकडून घेतलेलं आहे. आता बघा ह्या लिस्टच्या रिलेटेड गोष्ट आहे, म्हणजे 42वी घटना दुरुस्तीने काही सब्जेक्ट हे स्टेट लिस्टमधून कॉन्करंट लिस्टमध्ये टाकलं होते. ते म्हणजे कुठले आहेत बघा. आता सध्या वॉटर हा स्टेट लिस्टमध्ये आहे, वॉटर सब्जेक्ट स्टेट लिस्टमध्ये आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976, तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. त्याने फंडामेंटल ड्युटीज आणल्या होत्या स्वर्ण सिंग कमिटीने. इमर्जन्सीची पार्श्वभूमी होती, प्रिल्यूड ऑफ इमर्जन्सीची पार्श्वभूमी होती त्याला 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीला, कारण 75ला इमर्जन्सी झाली होती. प्रिन्सिपल ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू ह्याच्याबाबत फार वादविवाद चालू होता. सुप्रीम कोर्ट वर्सेस पार्लमेंटरी सुपरवर्सी वर्सेस ज्युडिशियल सुपरमसी. ते बघू आपण बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन डिटेल घेताना. आता स्टेट लिस्टमध्ये जे काय सब्जेक्ट होते, जी 66वरनं 61 आल्यात, 66वरनं 61 आल्यात म्हणजे 5 कमी झाले. तर काय केलं, स्टेट लिस्टमधून कॉन्करंट लिस्टमध्ये ते 5 सब्जेक्ट टाकण्यात आले. ते आहेत एज्युकेशन, फॉरेस्ट, प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स अँड बर्ड्स, वेट्स अँड मेजर्स, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस एक्सेप्ट सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट,
सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टशिवाय दुसरा जो ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस आहे तो हे 5 विषय टाकण्यात आले 42व्या घटना दुरुस्तीनं कॉन्करंट लिस्टमध्ये. कुठून? स्टेट लिस्टमधून.